नियोजनचा बादशाह राजबाई पाटील आपलं सहर्ष स्वागत। चला मॅच ऑन करा लगेच। क्या बैटिंग है प्रवीण। सिंगम पवार आपलंही सहर्ष स्वागत। याच गावचे जावे बापू आहेत। चला मैदान खाली करा। वाकड़ी टीम प्लीज। हाँ चलिए वाकड़ी टीम है। चलो कोऑपरेट करा। प्रसन्न दादा कहकर देखिए एकदम से खुश है पिताजी के नाम से। देखिए यहाँ से मोनिया भाई यहाँ पर से। तो चलिए यहाँ पर सागर सर और रॉकस्टार जोड़ जाइए यहाँ पर से। मैच में गोल रहेंगे तो गुलशन खेलते रहेंगे, मिलते रहेंगे। सूरज पाटील यांना विनंती करेन आजचे आमचे दोन्ही समालोचक ज्यांना आम्ही सन्मानित करतोय, आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आणि शेरो शायरी किंग बाबूशाह, या सूरज पाटील आणि ओमकार शेठ मगर, डॉक्टर अनमोल ठाकूर, आम्ही दोघांना अगोदर सन्मानित करतोय। प्रवीण आणि बाबूशाह सर आपण सन्मानाचा स्वीकार करायचा। मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे आणि ही लढत सुद्धा तेवढी महत्त्वाची असेल। जयदुर्गा रोहिंजन आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय पाली मिहिका इंटरप्राइजेस या नावाने खेळते जय बापदेव पाली आणि आजचे आमचे दोन्ही समालोचक यांना सन्मान करतो। बाबूशाह सर जा आपण सुद्धा। ओमकार शेठ मगर आमचे युवा उद्योजक, अगदी त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करतो। मॅच ऑन आहे, पाली विरुद्ध रोहिंजन असा सामना पाहायला मिळतो। वाघमारे आमचे पंच हे सुद्धा इथे उपस्थित होते, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। बॅटिंग करत असताना प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा दुंद्रे संघाविरुद्ध रोहिंजननं काय खेळ दाखवला। प्रतीक प्रणव अगदी काही शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना सामना पाहिलं। कल्पेशला आपण पाहतो या वेळेला राऊंड विकेटनं ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल प्रयत्न जरूर नकार दिलाय। समोर पाली आणि ते डावपेच आखावे लागतील। 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 षटकांचा सामना आहे। बाबूशाह सर आज वेळ जास्त का गेला का प्रत्येक मॅच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगताना पाहिलं आणि त्यामुळे टाइम मॅनेजमेंट बिघडलं। वाईटचा कॉल आलाय। आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावर कल्पेश, तर उद्या सुद्धा 7 वाजता सुरू होईल स्पर्धा। अगदी मी संघांना विनंती करेन, कल्पेशला आपण जरूर पाहतो। आतापर्यंत प्रतीक आहे, प्रणव आहे। बॅटिंग करताना टीम रोहिंजन किती धावांचं टार्गेट सेट करेल। ओ टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही, सिंगल मिळेल। धावफलक पुढे सरकेल। पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना टीम रोहिंजन संघ या संपायत सिग्नल आपण जरूर पाहतोय। यस प्रवीण जॉईन झालेत, ऐकूया त्यांना। धन्यवाद। धन्यवाद सागर। सार्थक बियर शॉपचे ओनर रोहिदास शेठ पोपेटा हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। 4 गेंदों में अब तक 6 बने और बढ़िया स्ट्रोक, सीधा हवाई सफर, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। देवा बैलाचे मालक आणि सार्थक बियर शॉपचे ओनर, सुकापूरचे 40+ मास्टर दमदार खेळाडू, अंडरमचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो मित्रांनो, रोहिदास भाई पोपेटा आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमीच भरीव योगदान राहिलं आहे, रोहिदास शेठ आपलं सहर्ष स्वागत। तो 16 बने स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर जय बघा। वाकडी संघ आपण जाऊ नका, वाकडी संघ आपण जाऊ नका।
कारण ती पैठणी आहे. रोज दोन टीम जातात सुपर 8ला, त्यातून बेस्ट बॅट्समन किंवा बेस्ट बॉलर दोघांना 2 पैठणी दिल्या जातील 2 टीममध्ये जो असेल त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही जर उपस्थित नसेल तर मग तुम्हाला दिली जाणार नाही याची नोंद घ्या. आणि पैठणी महागड्याची, मग रोहिंजन किंवा पालीतना जो पुढे जाईल त्यांचा जो असेल त्यांना दिली जाईल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली. तो 16 रन बने. गेंदबाज में परिवर्तन, दूर वाली छोर से परिवर्तन. दीपक शेठ शेलके इनके सुपुत्र परेश शेलके, मिहिका एंटरप्राइजेस जवाब दे 11 पाली की ओर से बिल्कुल बॉलिंग मार पर आते हुए दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर देखने को मिला. इस तरीके का रन रेट अगर चालू रहेगा तो 16 चौक 64 आराम के साथ वहां पर बन सकते हैं. जय दुर्गा माता 11 रोहिंजन और मिहिका एंटरप्राइजेस जवाब देव पाली के बीच में ये मैच आपके सामने नजर आता हुआ. बोलो तैयार. तो इस बार अच्छी गेंद थी, डायरेक्ट हिट मारने का प्रयास किया था, बॉलर ने फिर अपने आप को कवर किया. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 17 रन. दूसरा ओवर जारी है. मैच है टोटल 4 ओवर का. जहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर अभी तक सटीक बल्लेबाजी का प्रदर्शन. 6 गेंदे पहले 16 मिले थे, फिर इस ओवर की शुरुआत सिंगल मिला. बॉलिंग मार पर परेश. जानती है रोहिंजन टीम भी, सामने भी पाली टीम है, इनकी ताकत है उनकी बल्लेबाजी. बोलो तैयार. और इस बार चलिए मौका बनने का चांस था, लेकिन थोड़ी सी गेंद आगे गिरी, बाहरी किनारा लगा था बल्ले का. प्रणव और साथी बल्लेबाज आप देख सकते हैं. प्रतीक, ये 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज आज सभी के सभी. सूरज आज सभी के सभी मैच हाई वोल्टेज, वो लास्ट मैच तक सभी मैचेस गए. अब ये मैच भी कैसा होगा इसमें भी कतई संदेह नहीं है. ये भी लास्ट बॉल तक जाएगा कि दोनों भी ताकतवर टीमें हैं. और रोहिंजन टीम ने हमेशा आमदार चषक जो होता है तलोजे मजकूर में संतोष पाटिल साहब और दीपक पाटिल साहब, इनके संतोष पाटिल साहब के जन्मदिन के शुभ अवसर पर इस बार कैच हिट की मांग की गई है. फील्डर कोई नहीं है मौजूद. डीप एक्स्ट्रा कवर में पीछे खिलाड़ी दौड़ेंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय. इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 19. स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बढ़ता हुआ. बॉलर परेश तैयार. इस बार बड़ा शॉट खेला है, हवा में गेंद काफी देर तक बाहर, क्या गेंद के नीचे. गुड कैच. बैट्समैन होंगे आउट. और इसी के साथ ये पहला करारा झटका. लगातार अच्छी साझेदारी बन रही थी, आखिरकार वो साझेदारी तोड़ते हुए बाबू शाह मोना शेठ से कुछ बातचीत करते हुए वहां पर 19 बने स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी यहां पर गेंदबाजी नजर आती हुई. गुड कैच. स्क्रीन के ऊपर संदेश ने एक बार इवेंट लाइव के माध्यम से बढ़िया अपडेट की है. जैसे इंडियन प्रीमियर लीग में अगर सूर्य कुमार यादव लंबा हिट मारता है तो स्काई शॉट स्क्रीन के ऊपर नजर आता है. संदेश जो आपका नाम है ना, वो अपडेट थोड़ा सा वो फटाके की आतिशबाजी में रहता है ना, वो इज आउट ऑफ द पार्क, वो भी सब अपडेट और करो और अच्छा लगेगा. कोई बैट्समैन बड़ा हिट मारता है तो आउट ऑफ द पार्क आप भी वहां पर डालिए, फिर कमेंटेटर को भी आसानी होगी. ये बहुत कुछ इंपॉर्टेंट है. और ज्यादा से ज्यादा मैच जब हाई वोल्टेज होती है तो फिर मैदान की तरफ ज्यादा रहना है. विक्रम नहीं बेटर. परेश अच्छी वापसी. 4 गेंदों में केवल 3 रन. ये मैच में कमबैक करने वाला ओवर है अभी तक मिहिका एंटरप्राइजेस जवाब देव पाली टीम को. और इस बार चांस था शायद, विकेट कीपर थोड़े से मिस कर चुके हैं. पॉइंट की तरफ खेलने का प्रयास जरूर किया था. मेरी टीम के बंटी पटेल, कौन है, कुणाल गायकर, जरा फॉर्म में आना जरूरी है. सूरज को देखो आपके सामने,
एक सिंगल नहीं मुका को आपले सुशांत को नहीं देते ना एक निकाल के, अपने वो धुंधरेपाड़ा की टूर्नामेंट में, वरना बाहर होते। बोलो तैयार। इस बार मिस टाइमिंग है, इस बार विकेट कीपर गेंद के नीचे, रोहित कोई चूक नहीं और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। क्या खूबसूरत गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन नजर आता हुआ। अब यहां पर इस ओवर में एक सफल ओवर की समाप्ति हुई और इस ओवर में केवल 3 ही रन आए, 2 विकेट। लाजवाब वापसी नजर आती हुई बॉलर परेश शील के इनके ओर से। इसीलिए कहा जाता है करोड़ों की हस्ती जहां मरे उनकी बस्ती, और ये परेश ने शानदार गेंदबाजी। संदेश ये खुद यहां पर सीईओ ओमकार, कैमरामैन किधर है संदेश, वो भी मेन सेट है, फिर भी कैमरे की भूमिका। चैतल है वो भी कैमरामैन। साईराज आपका स्वागत है, और आदित्य भी आ चुके हैं। ये जब ये कैमरा बंद होते हैं ना तो स्टैंड में बिल्कुल मिसल खाने के लिए जाते। 19 बने 2 ओवर की समाप्ति के बाद अब 12 गेंदें बचे और 12 गेंदों में यहां से कितने रन और जुड़ाना चाहेंगे। फिर ठीक रात्रि के 2 बजे का समय बीतता जा रहा है, और वैसे भी ठंड की बात करेंगे, इतनी भी आज नहीं लग रही है ठंडी। तो जय दुर्गा माता 11 रोहिंटन पहले ओवर में 16 आने के बावजूद भी इस ओवर में थोड़ी सी कमबैक का खतरनाक किया। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए, और पाली टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि बॉलिंग मार्ग पर आप तुरंत आइए। रोहित पाटिल। उन्नीस बने, तीसरे ओवर की पहली गेंद लेकर किसी एक बल्लेबाज को यहां पर चलना पड़ेगा, क्योंकि एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसा ही मैदान के अंदर नजर आ रहा है। बोलो तैयार। अच्छा शॉट गैप में खेलने की कोशिश, लेकिन फील्डर मौजूद है वहां पर, कोई फायदा नहीं मिलेगा, मात्र सिंगल केवल मिलेगा, और सिंगल की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। पिछले मैच में आप देखा कि जहां पर 51 या 52 रनों के करीब कुछ टारगेट था। अंबिरी टीम की गलती एक हुई कि उन्होंने 4 ओवरों में लगभग रन बनाए थे, नहीं 3 ओवर में बहुत सारे रन बनाए थे अंबिरी टीम ने। हाँ 39 बनाए थे, आखिरी ओवर में रन नहीं बने उनके लिए, और आखिरी गेंदबाज के लिए 29 रखे थे, वो उस ओवर में 30 बनाए, और शायद एक गेंद बची लास्ट बॉल में थी, एक में 3 चाहिए थे, इनके टोटल 32 ठोके उस ओवर में। वो छक्का भी अगर पकड़े तो वैसे 2.2 ओवर का खेल समाप्त। बढ़िया बॉलिंग, 2 गेंदों में सिर्फ 1 रन। जैसे पलटवार किया बॉलर ने, परेश शेलके ने, अब कप्तान यहां पर पलटवार करते हुए राउंड द विकेट थे, गेंद थी, हेलीकॉप्टर लैंड करना चाहते थे, लॉन्ग ऑफ के ऊपर से हो, अंत क्षणों में कल्पेश के द्वारा ये कैच पकड़ा गया है, और अंपायर की उंगली बिल्कुल आसमान की तरफ। हेलीकॉप्टर स्ट्रोक जरूर धागा था उन्होंने, और देखना चाहेंगे यहां पर ओ अंतिम क्षणों में बढ़िया रोका, आउट है बैट्समैन, यस आउट है डेफिनेटली। यहां पर थर्ड अंपायर ने स्क्रीन के ऊपर भी चेक कर दिया है ताकि कोई दिक्कत ही ना आए। बहुत थोड़ा अंतर रहेगा था, इस समय लगता पाँव उनका जाएगा बाहर, लेकिन थोड़ा अंदर रहा। कल्पेश के द्वारा आई थिंक ये कैच पकड़ा। संगम शेठ भोईर पाली टीम के सबसे अनुभवी क्रिकेटर, संगम भाई आपका स्वागत करेंगे। 120 वजन वाले खिलाड़ी परेश शेलके, इसीलिए कहा ना संगम हमें जानकारी देते हुए करोड़ों की हस्ती है परेश शेलके, और सबके दिलों में बसते हैं। संगम एंजॉय ले रहे मैच को, संगम आपका स्वागत। बढ़िया वापसी, दमदार गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर नजर आता हुआ बॉलर रोहित के पाटिल की ओर से। देखिए पिछली 9 गेंदों में संदेश सिर्फ 4 ही रन आ चुके हैं, और 2 इंपॉर्टेंट, 2 नहीं बल्कि आई थिंक 3 विकेटें गंवाई, यानी कि 9 गेंदों में सिर्फ 3 रन और 3 विकेटें गंवाई है। इससे खराब प्रदर्शन कभी देखा नहीं। ये लीजिए, ये भी बाहरी किनारा, एक और कैच। परेश शेलके क्या कर रही है जय दुर्गा 11 रोहिंटन टीम मैदान के अंदर, लगातार विकेट यहां पर गंवा रही है। ये मुश्किल है आपके लिए, जरा ये संभल कर खेलना पड़ेगा। रन नहीं, पिछली 10 गेंदों में केवल 3 रन, वो भी 4 विकेटें इंपॉर्टेंट मैदान से बाहर लौट चुकी है। पाली टीम के हरे भाई को देख सकते हैं मैच का आनंद लेते हुए। वाकड़ी गांव के
सुरेश भोपी साहब ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। नंद कुमार शेठ पाटिल आपका स्वागत है। जितेश पाटिल नए बैट्समैन, 4 विकेटें गवाई अभी तक। प्रतीक सलामी बल्लेबाज आ चुके हैं लेकिन अभी तक वो भी 5 में 6 बनाए, वो नॉन स्ट्राइक एंड पर खड़े पिछली कुछ गेंदों के ऊपर। लगातार विकेटों का सिलसिला। प्रणव पहुंचे अच्छी शुरुआत देने के बावजूद डगआउट की तरफ, फिर विक्रांत, आशीष और सुशांत, ये भी बेटर लाइन है, मौका नहीं दे पा रहे, पूरी तरीके से विवश मजबूर कर दिया है वहां पर जय दुर्गा 11 रोहिंटन टीम के बल्लेबाजों को। 5 गेंदें देखते देखते समाप्त हो चुकी है और कप्तान के रोहित की ये शानदार गेंदबाजी यहां पर नजर आ रही है। 1 गेंद बची है, केवल 1 रन, 2 विकेटें इनके नाम पर, यानी कि पिछली 11 गेंदों में सिर्फ 4 ही रन और 4 विकेटें अभी तक गवा चुकी है। इस बार चलिए अच्छा ड्राइव किया, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद, रन आउट का चांस जरूर बना था लेकिन फिर भी बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां रोहित के लिए। तो चलिए यहां पर 22 बने, माफ कीजिएगा 21 ही बने सिर्फ 3 ओवर की समाप्ति के बाद। चलिए रोहित तुरंत फील्डिंग की रचना कीजिए, 6 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। विशाल आई बॉलिंग के लिए कि कल्पेश या फिर राहुल। राहुल शेल के आएंगे, ये तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। लवली ने कमाल की गेंदबाजी की है, सिर्फ 21 बने स्कोर कार्ड के ऊपर। मेगा इंटरपाजे जवाब देवपाली टीम काफी मजबूत स्थिति में नजर आती हुई। तो चलिए विशाल ने माफ कीजिएगा, राहुल शेल के साथ संदेश नाम चेंज कीजिए वहां पर। राहुल शेल के आएंगे बॉलिंग के लिए। सामने बल्लेबाज है जितेश पाटिल, 2 में 1 बनाकर प्रतीक है नॉन स्ट्राइक एंड पर। बाहरी किनारा है बल्ले का, एक और विकेट। आदि सेना सस्ते में लौटी है। चलिए बॉलर तैयार। इस बार चलिए अच्छी गेंदबाजी, रन नहीं बन रहे, क्या कर रहे हैं मैदान के अंदर यही नहीं समझ में आ रहा है। प्रथम घरत, पाली के 12वें खिलाड़ी सो चुके हैं। सो जा मुन्ना सो जा। 21 बने 5 के ऊपर, 3 ओवर 2 गेंदें समाप्त हो चुकी है। यॉर्कर का प्रयास जरूर किया था, ऑन साइड में मिडिल की तरफ खिलाड़ी आते हुए उठाएंगे। चलिए प्रतीक आप यहां पर लंबे समय के बाद स्ट्राइक एंड पर आ रहे हैं। प्रथम और प्रतीक पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर। संस्कार अच्छे है 12वें खिलाड़ी के ऊपर, कितना शांत है, गुनी है लड़का ये। राहुल तैयार, बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, ऑन साइड में मोड़ दिया है। बार क्या वहां पर आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो बढ़िया है, करेक्ट, टिंग भी बढ़िया थी लेकिन हिट नहीं कर पाई स्टंप को। तब तक वहां पर 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर 24-24। मात्र पहले इनिंग्स की केवल 2 ही गेंदें बची है, जो गेंदबाजी केवल 24 रन, जो गेंदबाजी की है ना आज, अगर इस मैच पे बने रहना है रोहिंटन टीम को सेकंड इनिंग्स में, तो उन्हें भी वही गेंदबाजी करनी पड़ेगी।
चलिए आज जाते जाते बड़ा स्ट्रोक दागना चाहते, टारगेट को सेट किया जा सकता है इस छक्कों की मदद से। 30 पर पहुंचिए और इसी मैदान के ऊपर रिकॉर्ड भी है सूरज। लास्ट मैच कुछ सालों का इतिहास है, बामन डोंगरी और पेट के बीच में ठीक 31 का ही टारगेट था और वो भी बचाया गया था। तो क्रिकेट एक अनसर्टेनिटी चांस है जहाँ पर बहुत कम चांसेस बनते हैं, लेकिन देखेंगे यहाँ पर जो खेल है नियमित तरह चलता रहेगा, लेकिन जो जीतेगा वो आगे जाएगा। थोड़े से नाराज वहाँ पर विकेट कीपर, लेकिन सब कुछ गेंदें आपके हित में तो कभी नहीं हो सकती, कुछ बल्लेबाज के हित में तो जरूर जाएगी। 5 बॉल फेंक चुके हैं, पोलो तैयार, फुल टॉस गेंद ऑन साइड में मोड़ दिया, 1 रन तो जरूर पूरा। बार क्या उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरी की कोशिश, इस बार अच्छा थ्रो है लेकिन आखिरी गेंद के ऊपर तीसरे अंपायर की बिल्कुल यहां पर मांग की जा रही है। चलिए 2 कंप्लीट हुए या नहीं, तीसरी के लिए भी दौड़े जरूर, तीसरी के लिए तो आउट हुए डेफिनेटली, लेकिन दूसरा ही कंप्लीट हुआ या नहीं इसके लिए थर्ड अंपायर चेक करना चाहते हैं। आउट नहीं होते तो 2 मिल जाएंगे, अगर आउट होते तो केवल 1 बनेगा। 30 बने स्कोर कार्ड के ऊपर। धन्यवाद सभी। नेरी टीम समीर भाई आपका स्वागत करेंगे, जय हनुमान नेरी टीम सागर आपका स्वागत करेंगे, जो कमेंट्री के लिए आपने यहाँ पर योगदान दिया। और आज का टर्न हमारा समाप्त होगा। समीर भाई की ख्वाहिश है कि 21 तारीख को फाइनल को आ जाइए, लेकिन 2-3 जगह कॉल लिया इसलिए ट्राई तो जरूर करेंगे, लेकिन फिलहाल चले आज के यहाँ पर टर्न समाप्त होता, चलेंगे सागर के पास, लेकिन ये बॉल जो है आखिरी देखेंगे आउट है या नहीं। तर तिसऱ्या पंचांचा इशारा येईल, नॉट आउट। 2 धाबा इथे मिळतील, 32 झाल्यात आणि 33 धाब्यांची गरज। या ऐकूया पुढचा आवाज सागर यांच्याकडे। धन्यवाद बाबूशाही।
त्यानंतर उद्याचा लॉर्ड्स उसरली खुर्द विरुद्ध उद्या एक ग्रुप आहे. येणारा संघ उद्या असेल आणि उद्या दुसरा सामना खारकोपर विरुद्ध बॉस फायटर ओवळे खेळणार आहेत. उद्या कानपोलीच्या जागी एक चेंजेस झालेत ॲडजस्टमेंटमुळं. मात्र उसारली विरुद्ध येणारा संघ अजूनही रजिस्टर आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली नाही. जे इच्छुक असतील मॅनेजमेंटशी संपर्क करा. उद्या तिसरा सामना अजयचा बेलवली संघाविरुद्ध निळजे संघ खेळेल आणि उद्या चौथा सामना चिंचपाडा बाळा आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल कैलासवासी विनय स्मृती प्रणय अँड काव्या 11 शिवकर. तर उद्याचा हा 8चा पोल पाहतो एक संघ कमी आहे. तर नक्कीच नेरे धुंदूर विभाग असोसिएशनच्या मान्यतेनं ही स्पर्धा पाहतोय. येणारा संघ अजूनही त्यांना अपॉर्च्युनिटी आहे. जर नाही आलं तर ऑप्शन आहे. मात्र ते अजूनही आम्ही इन्फॉर्मेशन देतोय. बघा कोणी इच्छुक अजूनपर्यंत नव्हतं. जरूर मॅनेजमेंटशी आपण डे टाइमला संपर्क करू शकता. 33 करायचे. मेहिका एंटरप्राइजेस जय बापदेव पाली विरुद्ध जय दुर्गा माता रोहिंजन. सामना कोण जिंकेल? विनोद पाटे तिथे स्माईल पाहायला मिळते. येणारा संघ कोण असेल? तर क्रिशा एंटरप्राइजेस वॉट चेंजेस. बघा क्रिशा एंटरप्राइजेस बॉस फायटर ओळे आणि खारकोपर संदेश. येणारा संघ सुद्धा आपण पाहणार आहोत. तर येणारा संघ सुद्धा प्रतीक्षा करतो. मॅच ऑन होईल. वळूया मॅच कडे. विजयलक्ष्मी मैदान नेरे आणि आता विद्यमान सामना पाली विरुद्ध रोहिंसन. पहिला चेंडू पंच इशारा करते नो बॉल. हाईट ऑफ द डिलिव्हरी पाहिलं ज्यामध्ये थोडा बिघाड झाला आणि गोलंदाज होता यावेळेला आपण जरूर पाहिलं प्रथम घरत. स्ट्रायकर एंडला खेळतोय विशाल शेळके. रोहित पाटीलला आपण पाहतो आघाडीची. आज 4 मॅचेस हाय व्होल्टेज झाले आणि त्या कारणास्तव बराच वेळ गेला. हा केला प्रहार थेट आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग कडे मिळतील. 4 धावा चौकार. 33चा टप्पा अजूनही ओलांडायचा. अंपायर सिग्नल आलाय. 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा जल्लोष संपूर्ण जगामध्ये साजरा होईल आणि श्री अष्टविनायक मित्रमंडळ नेरे शिवजन्मोत्सव सोहळा आपण जरूर पाहणार आहोत नेरे गावामध्ये. त्याचे आयोजक आहेत श्री अष्टविनायक मित्रमंडळ, जे या स्पर्धेचे संयोजक आहेत शिवलीला महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ नेरे गावामध्ये आपण पाहतोय. शिवजन्मोत्सव सोहळा आपण जरूर पाहणार आहोत. प्रथम घरातला पाहतोय 9 बॉल नंतर चौकार. कमबॅक होणं खूप महत्वाचे. ज्या पद्धतीनं कल्पेश शेळकेच्या षटकामध्ये 16 आल्या आणि आता प्रथम कॅपमध्ये ढकलले. पाठलाग जरूर सुरू झालाय. डीप कडे चेंडू जरूर जाईल. मिळतील 4 धावा. पॉवर प्ले मध्ये धावा बनवणं हा प्रयत्न असेल. बॅटिंग करताना फलंदाज विशाल शेळके. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड. 33 करायचे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करताना विशाल 3 मध्ये 8 वर खेळतोय. प्रथमला काहीतरी वेगळं करावं लागेल. यामध्ये डॉट चेंडू विकेट घेणं खूप महत्वाचे. ओ राऊंड विकेटनं हा चेंडू टप्पा पडला. स्कीड संधी होती. नाराज आहेत. क्षेत्ररक्षण भूमिका खूप महत्वाची असते आणि अशा परिस्थितीमध्ये जो विशाल आक्रमक झाला होता त्याला हा वरदान मिळालाय. क्रमप्राप्त आपण गोलंदाज पाहूया. प्रथम घरातला आतापर्यंत 9 बॉल 2 चौकार डॉट धावा 9. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता झेल नक्कीच होईल. फलंदाज होईल बाद. कमबॅक करू शकतो. अगदी मागच्या मॅच मध्ये 6-29 चेस केल्या. 2:13 झालेत मध्यरात्रीनंतर. आज सुद्धा वेळापत्रक थोडा बिघडला. आम्ही टार्गेट केलं होतं का 1 ला मॅच संपू, मात्र उद्या पहिला मॅच लवकर सुरू करू. आज एक संघ आला होता, एक संघ नव्हता आला, त्यामुळे 7:45 7:47 ला पहिला चेंडू पडला आज. तर नवीन फलंदाज सरकला क्रमांक 3 वर राहुल शेळके. बाद झाला फलंदाज विशाल. 3 चेंडूचा सामना त्याने केला. 2 चौकारानंतर डॉट बॉल धावा एकूण
धाव फलकावर पाहिल्या 9-33 डिपेंड होऊ शकतात या मैदानावर. असे अनेक अनोखे पराक्रम आपण नेहमी पाहिलं. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सोपं आहे बॅटिंग टीमला, मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल टीम रोहिंजनला. आणि गोलंदाज प्रथम 2 चौकार आले बॅटिंग करताना प्रतीक, प्रणव. ओ गुड रनिंग. 2 धावा वेगानं पळून काढल्या आणि आता संघ पोहोचलाय 5 चेंडू नंतर 11. कंपॅरिझन आपण केली 16 आल्या होत्या कल्पेश शेळकेच्या गोलंदाजीमध्ये आणि आता 11-33 टार्गेट. बॅटिंग टीम मिहिका एंटरप्राइज जय बापदेव पाली. राहुलनं आतापर्यंत रोहितला स्ट्राईक मिळाले नाही. ऑलराऊंडर रोहित, परिस्थिती पाहून तो नेहमी खेळ करतो, नैसर्गिक खेळ दाखवतो, यासाठी ओळखला जातो. समोर उभा असेल राहुल शेळके. ओ गुड लाईन, गुड लाईन. जर ते 2 चौकार वाचले असते तर कमालीची गोलंदाजी होती. मात्र अजूनही रोहिंजन संघ सामना सोडणार नाही. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी. 2:15 मध्यरात्री नंतर आपण पाहतोय आज 4 मॅचेस हाय व्होल्टेज जे शेवटपर्यंत रंगले, त्यामुळे कदाचित वेळ असा वाढत जातो जो आपल्याला समजत सुद्धा नाही. 18 चेंडू आणि 22. 11 धावा टार्गेट. 33 कंपल्सरी चेस. गोलंदाज येईल यावेळेला रोहिंजन कडून. प्रणव पाटील. मागच्या मॅच मध्ये धुंद्रे संघाविरुद्ध चांगला खेळ झाला होता रोहिंजनचा. मागच्या मॅच मध्ये पाली संघानं चांगलं योगदान दिलं. आता प्रणव आलाय. 18 मध्ये 22. एकूण धावा 11. रिक्वायर रन रेट थोडा सोपा आहे, मात्र करंट रन रेट 11. ओ पूल केला. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं. मिळतील या चेंडूवर धावा 4. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धाव फलक पोहोचलाय. 33चा टप्पा ओलांडायचा बॅटिंग करत असताना रोहित फ्रंटफुटला आले. पूल केला. तो फटका त्यांनी अगोदरच डिसाइड केला होता आणि त्यांनी त्याची रणनीती आखली. इथे धावा 2 षटकामध्ये वेगाने जमवल्या तर कदाचित या मॅच मध्ये कुरगोडी करण्याचा प्रयत्न करेल. बॅटिंग करताना रोहित पाटील. एकूण धाव फलक पाहिलं. एकूण धावा 15. 1 विकेट. प्रणवला आपण जरूर पाहूया. मिहिका एंटरप्राइजेस जय बापदेव पाली. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 17 मध्ये 18. कमबॅक करायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. गोलंदाजे प्रणव. एकूण धावा 15. 33 टार्गेट. ऑन दी राईस खेळलाय. डीप कव्हरला मिस फिल्डिंग. गॅप मध्ये पकडणं कठीण. आणखीन 1 चौकार. सामना थोडा सोपा होत चाललाय. पाली संघाला चर्चा जरूर होईल. कैलासवासी शंकर सीताराम पाटील स्मृती चषकाचा आनंद घेत असताना आई एकविरा इव्हेंट ऑनलाईन आमचा प्रेक्षक वर्ग, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. सहज पद्धतीने धावा जमवते बॅटिंग टीम पाली. रोहित 2 मध्ये वैयक्तिक 8. 19 झालेत. ओ गुड कॅच. मॅच मध्ये कमबॅक करू शकतो दाखवून देत असताना पकडला हंचेल. मात्र चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सोपं आहे. ही विकेट सुद्धा महत्वाची होती. रोहित बाद झाला. राहुल विशाल शेळके सलामीवीर बाद झाला. कमबॅक करू शकतो गोलंदाजीच्या जोरावर. व्हॉट अ गुड कॅच. बघा हा जल्लोष. अजूनही सामना सोडायचा नाहीये. जिंकलेला आपण पाहतोय. गेलेला सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते. आणि आता धावा 19. गडी बाद झाले. आतापर्यंत 2 टोटल रन्स पाहिलं. 19 वर 2. करंट रन रेट 14 ची सरासरी. मात्र रिक्वायर रन रेट आता थोडा कमी पडलाय. प्रणव कमबॅक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. पूर्वार्धामध्ये पाहिल्या 3 धावा दिल्या परेश शेळकेनं. रोहित पाटीलनं धावा दिल्या होत्या 2. त्यानंतर राहुलनं 11. मात्र 2-3 दुसरं आणि तिसरं षटक हे पाली संघासाठी प्रभावी षटक ठरलं. तिथून या संघानं कमबॅक केला. कमी धावेपर्यंत रोखण्याचा रोहिंजन संघाला. आता 19. 2 गडी बाद. 33. येणारे 15 चेंडू आणि 14 ची गरज. सामना थोडा सोपा आहे. फलंदाज झालाय. 2:18 बारक्याला पाहतोय.
ओ पकडलाय झेल, ही एक बिग विकेट. सामना रोहिंजन सोडणार नाहीये कारण या संघामध्ये ती धमक आहे, मात्र टार्गेट थोडं कमी आहे. इथे प्रणवला, प्रतीकला काहीतरी वेगळा, विक्रमला योजना आखाव्या लागतील कारण समोर पाली संघ तो सुद्धा सामना सोडणार नाही. मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये 3 महत्वाची धक्के. रोहित पाटील, विशाल शेळके, बारक्या बाद झाले. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. बारक्या थोडा नाराज आहे. 3 विकेट, 19-33 टार्गेट. 14 मध्ये 14. समीकरण सोपे. काय होऊ शकतो या मॅच मध्ये कुणी विचार पण केला नव्हता. आंबिवलीचा असा दारुण पराभव होईल जिथे 6-29 गोलंदाज एकाकी पडला आणि त्यावर केलेला पलटवार ते सुद्धा विसरून चालणार नाही. अगदी या अगोदरचा सामना आपण पाहिला, क्रमांक फलंदाज झाला होता आपण पाहिले 4चा प्रशांत, ज्या 3 षटकार चौकारानं 7-27 खेळला आणि एक दणदणीत विजय त्यांनी दाखवून दिलं. 6 मध्ये 29 खुट बॅटिंग. आता 14 मध्ये 14. काय होऊ शकतो. स्पोर्टिंग विकेट. तुम्ही मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. गोलंदाजांनी मेहनत करा, तुम्हाला साथ देईल. बॅटिंग लाईनअप कडून हार्ड वर्क करा, तुम्हाला ही स्पोर्टिंग विकेट साथ देईल. आणि आता प्रणव 14-14 19 3 विकेट. स्ट्रायकरीनला प्रतीक खोलात टाकलाय. प्रचंड वेग होता. 1 धाव, 2 धाव घेण्याची तयारी. वेळ आहे. 2 धावा होणार का. ओ गॅदर करण्यासाठी रेडी हवं होतं. आता 1-1 धाव खूप महत्वाची असेल. 1-1 धाव मोलाची, 1-1 धाव महत्वाची आणि ऐन मोक्याच्या वेळी हे प्रयत्न करावं लागेल, लढावं लागेल. येणारे 13 मध्ये 12. एकूण धावा 21-33. कंपल्सरी चेस टार्गेट. बॅटिंग करते टीम पाली आणि गोलंदाजी करताना रोहिंजन. रोहित, विशाल, बारक्या बाद झाला. राहुल आणि प्रतीक खेळतो. आता स्ट्रायकरेनला प्रतीक. 1 चेंडू मध्ये 2. राहुल त्याला साथ देतो. वैयक्तिक 2 मध्ये 2. एकूण धावा 21. रिक्वायर्ड रन रेट थोडा घसरलाय. करंट रेट अजूनही आघाडीवर आहे. गोलंदाज प्रणव पाटील. ओ वेगवान चेंडू. सामना सोडणार नाही. 12-12. 33 जरी बनवल्या तरी गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामने जिंकता येतात. अनेक पराक्रम पाहिले आपण. 12 मध्ये 7 धावा चेस असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाने त्या धावा डिफेंड केल्यात, असे अनेक उदाहरण पाहिले. मात्र इथे पाली संघ थोडा सुस्थितीमध्ये. 33 धावांचं टार्गेट. साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे लक्ष वेधून सुपर 8 मध्ये आज वाकडी संघ गेला. दणदणी विजय त्यांनी प्रस्थापित केला आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात कोण करेल. मगाशी आम्ही माहिती दिली का उद्याच्या लॉर्ड्स मध्ये उसरली संघाविरुद्ध 1 संघ पेंडिंग आहे. येणारा संघ आम्ही त्यांची प्रतीक्षा करतोय. उद्याचा लॉर्ड्स पुन्हा एकदा संदेश स्क्रीनवर दाखवतील. उद्या सुद्धा ग्रुप ए चा पोल खेळणारे 19 फेब्रुवारी. शिवजन्मोत्सव 16 पानारो श्री अष्टविनायक मित्रमंडळ नेरे आयोजित नेरेगाव मध्ये सुद्धा शिवजयंती. मात्र उद्या ए ग्रुप उसारली खुर्द विरुद्ध येणारा संघ खारकोपर विरुद्ध क्रिशा एंटरप्राइजेस, बॉस फायटर ओवळे बेलवली अजय विरुद्ध सायरा 11 निळजा आणि त्यानंतर चिंचपाडा बाळा आणि त्यांच्या विरुद्ध प्रणय अँड काव्या 11 कैलासोसी विनय स्मृती शिवकर. आशिष पाटील समोर खेळे. राहुल, प्रतीक. आशिषला या ओव्हर मध्ये कमबॅक, जेणेकरून या ओव्हर मध्ये धावा वाचल्या तर नक्कीच कमबॅक करू शकतो. तर बाबू शहा मात्रे देवीचा पाडा या मॅचचा अजूनही आनंद घेतात. त्यांचा कोटा संपला, काय करणार. 2 मॅच त्यांनी अख्ख्या केल्या. अपील जोरदार होती. संदेश आम्हाला सांगतो बाबूशा यांचा स्टॅमिना खूप जास्त आहे. 2 मॅच त्यांनी पूर्ण कव्हर केल्या. आज आम्हाला 2 इनिंग कराव्या लागल्या आणि बाबूशांनी सांगितलं माझा जो कोटा होता प्रेम तो मी संपवला. तर एकूण धावा धावफलकावरती टोटल पाहतो. एकूण धावा 21. मॅच मध्ये कमबॅक होणार का. 11-12 आशिष. 33 टार्गेट. रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा वाढला इथे. करंट रन रेट मध्ये थोडी घसरणे. काय होऊ शकतो मॅच मध्ये. बॅटच्या पट्ट्यात आला स्लॉट मध्ये आणि बाटवलाय धूमधडाका. असे चेंडू दिले तर फलंदाज आक्रमक जेव्हा आपल्या अविर्भावामध्ये असतात ते ठेवत नाही. आणि ते चित्र राहुलनं ताकद दाखवली. 10 मध्ये 6 हा षटकार वाचला असता तर मॅच मध्ये अजूनही दमछाक असती बॅटिंग टीमची. मात्र आता अजूनही 10 मध्ये 6 आशिषवर चढवला हल्ला राहुलनं. एकूण धावा 27. 33 टार्गेट.
पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. मॅच फिनिश. आशिषच्या या ओव्हर मध्ये सामना जिंकलाय तो मिहिका एंटरप्राइजेस. जय बापदेव. पाली या संघाने दणदणीत विजय. मात्र प्रयत्न चांगले केले रोहिंजननं, त्यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही. मात्र मॅन ऑफ द मॅच आपण डिसाइड करूया. 3 धावा 2 विकेट. परेश शेळके आज झंझावत पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना राहुल होता. सलग 2 षटकार आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलं. गुड फाईट. प्रीतम पाटील यांना आम्ही पाहतोय. प्रीतम दादा पाटील या मॅचचा अजूनही आनंद घेतात, त्यांचा आम्ही वेलकम करतोय. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय परेश आणि आज 2 संघ वाकडी आणि पाली. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच परेशला 3 धावांमध्ये 2 विकेट आणि त्याला आपण देतो मॅन ऑफ द मॅच. तर पैठणी आम्ही पाहतो स्नेहकुंज आधारगृह आणि एक खेळाडू ठरलेत प्रशांत पाटील वाकडी. तर मी विकास पाटील. तर नक्कीच आकाश शेठ आम्ही पाहतोय आणि आमचे अनु असतील. राजा कोंबड्याचे मालक आहेत या आपण. तर दुसरी पैठणी मिळते परेश शेळकेला या स्नेहकुंज आधार गृहाकडून. संगीताताई नितीन जोशी यांच्याकडून. यस मॅन ऑफ द मॅच परेशला देतो आणि पैठणी सुद्धा त्याला देतो. गौरव शेठ बघा आज शेवटपर्यंत या मॅचचा आनंद घेत होते. तर गौरव शेठ यांच्या कानपुले यांच्या शुभ हस्ते पैठणी देतो या परेश. तर परेशला देऊया आपण ही पैठणी. मॅन ऑफ द मॅच या परेश. गौरव शेठ या आपण देऊया परेशला पैठणी. यस मिहिका एंटरप्राइजेस जय बापदेव पाली. गुड परेश काय म्हणशील सामना जिंकला. नाही बोलत. पैठणी कुणाला डेडिकेट करणार हे विचारणार होतं. जय येत आमचे यस मॅचचा आनंद घेताना. तर दुसरे आमचे प्रेम पैठणी बॅटर प्रशांत पाटील वाकडी. नसेल तर बात करू. चला नाही वाटतं केलं. यस एंटरटेनमेंट आऊ येते त्यांना जॉबला